मुंबईच्या प्रभाग 180 मधील बूथ क्रमांक 32 वर ईव्हीएम मशीनवर सिल्वर लाख नव्हती। ईव्हीएम मशीनला लाख नसल्यानं काही काळ मतमोजणी रखडली। काँग्रेसनं घोषणाबाजी करत विरोध केला होता। पुण्यातील प्रभाग क्रमांक 38 मध्ये मतमोजणीमधील अंतिम आकडेवारीमध्ये फेरफार। 15 तारखेला 79,826 एवढं मतदान झालं। मात्र मतमोजणीच्या वेळेला 1035 मतं कमी केली गेली, वसंत मोरेंचा आरोप। धाराशिवमध्ये झेडपी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तानाजी सावंतांच्या कुटुंबामध्ये राजकीय दरी निर्माण होण्याची शक्यता। तानाजी सावंतांचे पुतणे धनंजय सावंत वेगळी सून मांडण्याच्या तयारीत। धनंजय सावंत भाजपकडून निवडणूक लढण्याच्या चर्चांना उधाण। साताऱ्यामध्ये मंत्री शंभूराज देसाईंना खासदार उदयनराजेंची गाडी दिसल्यानंतर गाड्यांचा ताफा थांबवत उदयनराजेंची भेट घेतली। खासदार उदयनराजेंनी मंत्री शंभूराज देसाईंना आलिंगन दिलं। पुण्यामध्ये फेरमतमोजणीच्या मागणीमुळे अनेक मतमोजणी केंद्रावरती निकालासाठी झाला विलंब। उमेदवारांची संख्या अधिक आणि चुरशीच्या लढतीमध्ये कमी मतांच्या फरकामुळे फेरमतमोजणीची उमेदवारांकडून मागणी। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून शिक्षक पात्रता परीक्षेचा अंतरिम निकाल प्रसिद्ध। अधिकृत संकेतस्थळावर पाहता येणार। 23 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्यात आली होती परीक्षा। रत्नागिरी जिल्ह्यामधील 10 जिल्हा परिषदा आणि 20 पंचायत समिती गणांचा निवडणूक कार्यक्रम अंतिम टप्प्यात। प्रशासकीय यंत्रणा निवडणुकीसाठी सज्ज। रत्नागिरी तालुक्यामध्ये एकूण 271 मतदान केंद्र असणार। साताऱ्यामधल्या कराड नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी लोकशाही आघाडीचे पोपटराव साळुंखेंची बिनविरोध निवड। निवडीनंतर साळुंखेंच्या कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष।